झालेला आहे। युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतीय शेतीला सुद्धा बसतोय। भारताच्या खत पुरवठ्यामध्ये 20 ते 25% भाववाढ होण्याची शक्यता आहे। सरकारला निवेदन देऊन उपाययोजना करू, असं मापदाचे अध्यक्ष विनोद तराड यांनी म्हटलेलं आहे। मापदाचे अध्यक्ष विनोद तराड यांच्याशी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी संवाद साधलाय, बघूया। अमेरिका इराण यांच्यामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे त्याचा थेट परिणाम जगावर झाला असून आगामी काळात शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे। मोठ्या प्रमाणात जे खतं आहेत ते आखाती देशातून येत असतात, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक जे खतांचे जे आहे जहाज समुद्रात अडकून पडले आहेत। काय नेमकी परिस्थिती? आपला खरीप सुरू होण्याच्या अवस्थेत असताना या खतांचा सप्लाय आता पुढचा जो आहे तो थांबलेला आहे। कारण जो युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे हे युद्ध कधी थांबेल ते माहिती नाहीये आणि त्यानंतर पुरवठा कधी सुरळीत होईल आणि ते सुरळीत झाल्यानंतर सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या गावापर्यंत किंवा आमच्या कृषी केंद्रांपर्यंत हा रासायनिक खतांचा साठा पोहोचेल, त्यामध्ये जो पिरियड लागणार आहे त्यामुळे तुटवड्याची परिस्थिती ही येणाऱ्या हंगामामध्ये निश्चितच राहील। सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे। सरकारचं म्हणा, आमचं सर्वांचं लक्ष या युद्धाकडे आहे। हे थांबल्यानंतर निश्चितच आपले जे पुढचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते परत रेग्युलराइज झाल्यानंतर खत परिस्थिती सुरळीत होईल, तोपर्यंत मुश्किल आहे। नक्कीच आगामी काळामध्ये शेतकऱ्यांसाठी हे खतं उपलब्ध करून देण्यात येतील, मात्र मोठ्या प्रमाणात आखाती देशातून जे खतं आहेत ते भारतामध्ये येत असतात, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे त्याचा थेट परिणाम देखील या ठिकाणी समोर झालेला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। आखाती युद्धाचा 15वा दिवस